नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन माघार घ्यायला काही तयार नाहीत, तर युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की समर्थपणे रशियाच्या हल्ल्याचा सामना करतायत. खरं तर युक्रेनच्या तुलनेत रशिया कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली आहे, पण असं असतानाही झेलेन्स्की नेटानं किल्ला लढवतायत. रशियाला टक्कर देणारे कोण आहेत व्लोदिमीर झेलेन्स्की? झेलेन्स्कींना कसं मिळालं लढण्याचं बळ? झेलेन्स्कीची काय आहे कौटुंबिक पार्श्वभूमी? एक कॉमेडियन कसा बनला सशक्त राष्ट्रपती? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात लढवय्या झेलेन्स्की या खास शो मध्ये. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर जोरदार हल्ला केला. आज युद्धाच्या 7व्या दिवशी हल्ल्याची तीव्रता वाढली आहे. युक्रेनमधील अनेक शहरं रशियाच्या हल्ल्यात अक्षरशः भाजून निघाली आहेत. पण युक्रेनच्या सैन्यानं हार मानलेली नाही, कारण त्यांचा राष्ट्रपती सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून ते लढतायत. युक्रेनच्या सैन्याची चिवट झुंज. Зараз в мережі дуже багато з'явилось фейкової інформації, що немов я закликаю बलाढ्य रशियन सैन्याशी टक्कर. нашу армію і йде евакуація. Значить так, я тут, व्लोदिमीर झेलेन्स्कींची हिम्मत. Подоляк тут, президент тут. गुडघे टेकायला तयार नाहीत. ते आपले सैनिक आणि देशवासियांना हिम्मत आणि प्रोत्साहन देत आहेत. रशियानं तीनही बाजूंनी कोंडी केली असली तरी झेलेन्स्कींनी देश सोडला नाही. एका निडर योद्ध्याप्रमाणे ते रशियाच्या हल्ल्याला तोंड देत आहेत. पुतीन यांच्या दादागिरीला भीक न घालता झेलेन्स्की मोठ्या धैर्यानं परिस्थितीचा सामना करतायत. खरं तर अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं त्यांना देश सोडण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी तो फेटाळून लावला. इथे युद्ध सुरू आहे, मला शस्त्रास्त्र हवी आहेत, परदेशी दौरा नको, अशा स्पष्ट शब्दात झेलेन्स्की यांनी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाला सुनावलं सुद्धा. रशियानं युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी राष्ट्राला संबोधून भाषण केलं. शत्रूनं आपल्याला लक्ष्य केल्याचं त्यांनी जनतेला सांगितलं. तसंच शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचंही झेलेन्स्की यांनी नागरिकांना आवर्जून सांगितलं. Лідер фракції тут, голова Офісу президента тут, прем'єр-міністр Шмигаль тут, Подоляк тут, президент тут. Всі ми тут, наші військові тут, громадяни суспільства тут, всі ми тут. Захищаємо нашу незалежність, нашу державу. І так буде й далі. Слава нашим захисникам, слава нашим захисницям. Слава Україні! रशियाच्या सैन्यानं युक्रेनची राजधानी कीवमध्ये तुफान बॉम्ब हल्ला केला असताना व्लोदिमीर झेलेन्स्की युक्रेनच्या रस्त्यावर उतरल्याचं सगळ्या जगानं पाहिलं. आपण देश सोडून गेल्याच्या वृत्ताचं खंडन करतानाच त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी कोणतीही किंमत द्यायला तयार असल्याचंही नमूद केलं. Всім доброго ранку, українці. Зараз в мережі дуже багато з'явилось фейкової інформації, що немов я закликаю складати зброю нашу армію і йде евакуація. Значить так, я тут, ніяку зброю ми не складемо, будемо захищати нашу державу, тому що наша зброя – це наша правда. Наша правда в тому, що це наша земля, наша країна, наші діти, і ми все це будемо захищати. Ось і все. Ось це і є те, що я хотів вам сказати. Слава Україні! रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनचं मोठं नुकसान झालंय. कीव आणि खार्किव सारखी प्रमुख शहरं युद्धाच्या वणव्यात होरपळून निघाली आहेत.
अनेक मोठ्या मोठ्या इमारती क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात जमीनदोस्त झाल्या आहेत. रशियाकडून सातत्यानं हल्ले होत असतानाही युक्रेनचं सैन्य आणि युक्रेनचे राष्ट्रपती माघारी हटायला तयार नाहीत. खरं तर युक्रेनमधली सध्याची झेलेन्स्की यांची सत्ता बरखास्त करण्याचा व्लादिमीर पुतिन यांचा डाव आहे. जगाचा नकाशा बदलण्यासोबतच शीतयुद्धाच्या काळातील आपला दबदबा वाढवण्याचा रशियाचा मनसुबा आहे. त्यामुळेच रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं. पण युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्या मनसुब्यांना सुरंग लावला. युक्रेनचे सैनिक आपल्या देशासाठी प्राणपणानं लढत आहेत आणि त्याच खंबीरपणानं नेतृत्व करतायत ते राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की. प्रताप काळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सध्या जगभरात व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याच नावाची चर्चा आहे. रशियाला टक्कर देण्याची हिंमत त्यांनी दाखवली. रशियाच्या बलाढ्य सैन्याचा सामना व्लादिमीर झेलेन्स्की आणि त्यांचं सैन्य करत आहे. खरं तर झेलेन्स्की एकेकाळी कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध होते. आपण पाहूयात त्याविषयीचा रिपोर्ट. रशियन सैन्याच्या हल्ल्यांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की खंबीरपणे तोंड देत आहेत. युक्रेनच्या सैन्याकडून रशियन सैन्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. केवळ युक्रेनचे सैनिकच नाहीत तर नागरिक सुद्धा शस्त्र घेऊन सैन्याच्या मदतीसाठी पुढे सरसावलेत. खरं तर रशियाच्या बलाढ्य लष्कराचा सामना करणं ही काही सोपी गोष्ट नाही. रशियाकडून युक्रेनमधल्या महत्त्वाच्या शहरांवर तुफान बॉम्ब वर्षाव केला जात आहे. युक्रेनची चहूबाजूनं कोंडी करण्याचा प्रयत्न रशियन लष्कराकडून केला जात आहे. जगभरातल्या देशांनी रशियाला शांततेचं आवाहन केलेलं असतानाही व्लादिमीर पुतिन ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. उलट रशियानं युक्रेनवरील हल्ल्यांचा वेग वाढवलाय. युक्रेनमध्ये मोठी मनुष्यहानी झालेली आहे. तसंच रशियन सैन्याला सुद्धा मोठा फटका बसलाय. युक्रेनमधील लष्कर आणि प्रमुख विभागांच्या इमारतींना रशियन सैन्याकडून लक्ष्य केलं जात आहे. पण असं असतानाही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की डगमगले नाहीत. ते आपलं सैन्य आणि आपल्या जनतेचं मनोधैर्य वाढवण्याचा सतत प्रयत्न करतायत. Це вже за межею людяності. Такий ракетний удар свідчить, що для багатьох людей в Росії наш Київ абсолютно чужий. Вони нічого не знають про нашу столицю, про нашу історію. Але у них є наказ стерти нашу історію, стерти нашу країну, стерти нас усіх. 5 वर्षांपूर्वी तुम्ही युक्रेनमधल्या नागरिकांना व्लादिमीर झेलेन्स्की कोण असं विचारलं असतं तर त्यांनी प्रसिद्ध टेलिव्हिजन कॉमेडियन किंवा स्टँड अप कॉमेडियन असं उत्तर दिलं असतं. पण अवघ्या 5 वर्षात झेलेन्स्की यांचं व्यक्तिमत्व आणि ओळख असं दोन्ही बदललंय. रशियानं युक्रेनवर संपूर्ण शक्तीनिशी हल्ला केलाय. पाश्चिमात्य देशांची लष्करी मदत नसतानाही झेलेन्स्की एकाकी किल्ला लढवतायत. Російські матері втрачають дітей в абсолютно чужій для них країні. Вдумайтесь у це число. Майже 6 тисяч загиблих росіян. झेलेन्स्की यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. एक कॉमेडियन ते राष्ट्राध्यक्ष असा झेलेन्स्की यांनी प्रवास केलाय. 1978 साली जन्मलेल्या झेलेन्स्कींचे आई वडील यहुदी होते. 2000 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली. पुढे छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोजच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले. त्यांचे राजकारण आणि भ्रष्टाचारावरचे विनोद लोकप्रिय ठरले. पण 2019 मध्ये त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.
छोट्या पडद्यावरील या कलाकारानं देशाच्या राजकारणातच थेट उडी घेतली. 2019 मध्ये त्यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत झेलेन्स्की यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पोरोशेंको यांना पराभूत करत विजय मिळवला. ही निवडणूक एकतर्फी झाल्याचं मतदानातून पाहायला मिळालं. युरोप की रशिया अशा कात्रीत देश सापडलेला असताना व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या हाती युक्रेनची सत्ता आली. कारण युक्रेनच्या पूर्वेला असलेल्या प्रदेशांमध्ये बंडखोरांनी डोकं वर काढलं होतं. रशियाशी असलेला संघर्ष रोखण्यासाठी झेलेन्स्की यांनी व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. पण तोडगा काढण्याऐवजी पुतीन यांनी बंडखोरांना रशियन पासपोर्ट देण्याची घोषणा करत आगीत तेल ओतण्याचं काम केलं. रशियाचा मनसुबा ओळखून झेलेन्स्की यांनी नाटो आणि युरोपियन युनियनकडे मदतीचा हात मागितला आणि तिथूनच रशिया युक्रेन वाद चिघळायला सुरुवात झाली. युक्रेनची नाटोशी असलेली जवळीक रशियाच्या डोळ्यात खुपतीये आणि त्यातूनच हे युद्ध पेटलंय. Що ж тоді далі, якщо вже Бабин Яр? Які ще військові об'єкти загрожують Російській Федерації? Які ще бази НАТО? Софіївський собор, Лавра, Андріївська церква? Що б вони там не мріяли? Чорт з ними. खरं तर रशियाला नाटोकडून कोणताही धोका नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पुतीन यांना युक्रेनमध्ये नाटोचं अस्तित्वच नकोय आणि त्यामुळेच युद्धाचा हा भडका उडालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लढवय्या झेलेन्स्की या विशेष शो मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शो मध्ये पुन्हा एकदा स्वागत. व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी कॉमेडियन म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली असली तरी एक धाडसी आणि निडर राष्ट्रपती म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. खरं तर झेलेन्स्की यांनी आपल्या कुटुंबाकडून लष्करी सेवेचा वारसा मिळवलाय. झेलेन्स्की यांचे आजोबा सायमन हे रशियाच्या सैन्यात लेफ्टनंट म्हणून सेवेत होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन सैन्याला खडे बोल चारलेले आहेत. पाहुयात याविषयीचा आढावा. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधल्या अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. रशियानं एका देशाला वेठीस धरलंय आणि जगभरातले देश या युद्धाचे मूक साक्षीदार बनले. नाटोकडून युक्रेनला मदत दिली जात असली तरी प्रत्यक्षात नाटोच्या सैन्याचं पाठबळ नसल्यामुळे युक्रेनला संघर्ष करावा लागतोय. पण अशा संकटाच्या काळातही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की देशाच्या संरक्षणासंदर्भातली कोणतीही तडजोड करायला तयार नाहीत. त्यामुळं अवघ्या जगाच्या नजरा झेलेन्स्की यांच्यावर खेळलेल्या आहेत. लष्करी वेशात चौक्यांवर जाऊन सगळ्या युक्रेनच्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न झेलेन्स्की यांनी केल्याचं नुकतंच पाहायला मिळालं. झेलेन्स्की यांना आपल्या कुटुंबाकडून लष्करी सेवेचा वारसा मिळालाय. व्होलोदिमीर झेलेन्स्की यांचे आजोबा सायमन इवानोविच झेलेन्स्की हे एकेकाळी रशियाच्या सैन्यात लेफ्टनंट होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या सैन्याचा धुव्वा उडवला होता. सायमन यांनी जर्मन सैन्याला तब्बल 18 दिवस झुंजवलं होतं आणि आज त्यांचा नातू व्होलोदिमीर झेलेन्स्की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या समोर उभा ठाकलाय. शत्रूचा मुकाबला करणं हे झेलेन्स्की यांच्या रक्तातच आहे. आज रशियाशी सामना करताना जी हिंमत झेलेन्स्की यांनी दाखवली आहे ती त्यांना आपल्या आजोबांकडून वारशात मिळाली आहे. रशियानं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं झेलेन्स्की यांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला होता. त्यांना अन्य देशात आश्रय देण्याची तयारीही दर्शवली होती. पण शूर आजोबाच्या या शूर आणि धाडसी नातवानं तो सल्ला नाकारला आणि आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचा निश्चय केला.
झेलेन्स्की यांच्या आजोबांनी गाजवलेलं शौर्य आजही युक्रेनची जनता विसरलेली नाही. 1918 मध्ये सोव्हिएत रशियात मजूर आणि शेतकऱ्यांनी आपलं सैन्य तयार केलं होतं. हे सैनिक दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत रेड आर्मीच्या खांद्याला खांदा लावून दडले होते. सायमन झेलेन्स्की हे मोर्टार प्लाटून कमांडर होते. त्यांनी रेड आर्मीतल्या सर्वात महत्त्वाच्या युनिट 57 गार्ड रायफल डिव्हिजनच्या 174व्या रेजिमेंटचं नेतृत्व केलं होतं. 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 1944 दरम्यान त्यांनी जर्मन सैन्याला जेरीस आणलं होतं. या युद्धात त्यांनी जर्मन सैन्याचे अनेक रणगाडे आणि मिसाईल गन्स ताब्यात घेतल्या होत्या. त्याच इतिहासाची आज त्यांचा नातू पुनरावृत्ती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रशियानं हल्ला केल्यानंतर 24 फेब्रुवारीला व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दुसऱ्या महायुद्धाची पुतीन यांना आठवण करून दिली होती. पुतीन यांनी युक्रेनचं निशस्त्रीकरण आणि नाझीमुक्त युक्रेन करण्याची घोषणा केली होती. याला प्रत्युत्तर देताना झेलेन्स्की यांनी आपल्या आजोबांनी नाझी सैन्याविरोधात युद्ध लढल्याची पुतीन यांना आठवण करून दिली होती. काळासोबत आता सगळी समीकरणं बदललेली आहेत. झेलेन्स्कींच्या आजोबांनी रशियासाठी जर्मनी विरोधात युद्ध लढलं होतं. मात्र आता त्यांचा नातू व्लोदिमीर झेलेन्स्की रशिया विरोधातच लढत असून जर्मनी झेलेन्स्कीच्या मदतीला धावलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रशियानं युक्रेनवर हल्ले वाढवले असतानाच युक्रेनचे माजी राष्ट्रपती विक्टर यानुकोविच यांचं नाव चर्चेत आलंय. ते रशियन धार्जिणा असल्याचं मानलं जात आहे. आता रशिया पुन्हा एकदा विक्टर यानुकोविच यांना युक्रेनच्या राष्ट्रपती पदावर बसवण्याच्या तयारीत असल्याची माहिती युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. विक्टर हे 2010 ते फेब्रुवारी 2014 दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होते. विक्टर यानुकोविच यांनी 2010 मध्ये युक्रेनच्या राष्ट्रपती पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर रशियाशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला होता. तसंच युक्रेन युरोपीय संघटनेत सहभागी होणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. पण त्यांच्या त्या निर्णयाचा युक्रेनमधील नागरिकांनी प्रखर विरोध केला आणि 2014 मध्ये विक्टर यानुकोविच यांना राष्ट्रपती पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर रशियानं युक्रेन विरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. युक्रेनमधील भारतीय दूतावासानं एक महत्त्वाची सूचना जारी केलेली आहे. या सूचनेमध्ये त्यांनी सगळ्या भारतीयांना तातडीनं कीव आणि खार्किव सोडण्याचा सल्ला दिलेला आहे. खार्किव शहरावर रशियन सैन्य कधीही ताबा घेऊ शकतं, मोठे हल्ले तिथे करू शकतं, कदाचित मोठा विध्वंस तिथे होऊ शकतो. पण त्याआधी भारतीय नागरिकांना तिथून दुसरीकडे वळवणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारताच्या विनंतीनंतर अखेर रशियानं खार्किवसाठी एक गोष्ट मान्य केलेली आहे. भारतीय नागरिकांनी तातडीनं खार्किव सोडण्यासाठी रशियाकडून आणखी 3 तासांचा कालावधी देण्यात आलेला आहे. भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांनी तातडीनं खार्किव सोडावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. या शो मध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.